आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध चळवळीच्या माध्यमातून समोर आलेले आणि कार्य करणारे कार्यकर्ते आपण बघितले। अगदी त्याच पद्धतीने कार्य करणारे एक व्यक्ती म्हणजे सिद्धार्थ सावळे। हे व्यक्तिमत्व यांनी गेल्या 20 वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम केले आहे। काम करत असताना त्यांनी जास्तीत जास्त लक्ष हे बुद्ध चळवळीकडे दिले आहे। धम्माचा सेवक म्हणून धम्मसेवेत असल्याने ते मग्न राहिले। मग त्यांची धम्मसेवा फक्त गावापुरती किंवा तालुक्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर आसपासच्या तालुक्यात आणि जिल्ह्यांसाठी सुद्धा सिद्धार्थ सावळे यांची धम्मसेवा हे अगदी उंचावर त्यांनी नेऊन ठेवली आहे। त्याचप्रमाणे प्रामाणिक त्यागामुळे, प्रामाणिक परिश्रमामुळे, धम्माच्या अभ्यासामुळे आज अंजनगाव तालुका धम्ममय झाला आहे। जिल्ह्यात अंजनगाव तालुका सेवेत धम्माच्या मार्गावर पुढे आहे। हे श्रेय फक्त सिद्धार्थ सावळे यांना जाते। त्यांची धम्मसेवा तालुक्यात फलित होताना दिसून येते आहे। त्यांच्या तळमळीमुळेच, धम्माचा अभ्यासामुळे सिद्धार्थ आज धम्म आपल्याकडे सर्वदूर पसरत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सिद्धार्थ सावळे म्हणतात की आंबेडकरी चळवळीत अनेक कार्यकर्ते काम करत आहेत, अनेक कार्यकर्ते काम करून गेले सुद्धा आहेत, पण राजकारणात पुढे येण्यासाठी धम्माचा, बुद्ध विहारांचा सहारा घेतात। 2-4 महिने किंवा 1-2 वर्ष धम्मसेवेचे नाटक करत असतात आणि धम्मसेवा, बुद्ध विहार हे विचारपीठ आहे। येथे काम करणारा व्यक्ती 2 वर्ष धम्मसेवेत नजरेत मोठा होतो आणि मोठा झाला की राजकारणाकडे तो जास्त भर देतो। फायद्यासाठी धम्माचा उपयोग करून घेणारी लोक समाजात जास्त पाहायला मिळत आहे। धम्मसेवेसाठी त्याग महत्वाचा आहे, त्यामुळे त्याग ही सोपी गोष्ट नाही। ते फार काळ करू शकत नाहीत आणि म्हणून ते फायद्यासाठी समोर येण्याचं नाटक करतात। पण सिद्धार्थ सावळे यांचा धम्माप्रती खूप मोठं ध्येय आहे। ते ध्येय गाठत आज सुरुवातीला अंजनगाव तालुका हा धम्ममय झाला, पण एवढ्यावरच ते थांबणार नाही। संपूर्ण अमरावती जिल्हा सह अकोला जिल्हा धम्ममय झाला पाहिजे, यासाठी ते रात्रंदिवस धम्मासाठी सेवा करत आहे। स्वतःला धम्माच्या सेवेत अर्पण करून त्यांनी दिलं आहे। अंजनगाव तालुक्यात त्यांचा उपासिका, समता सैनिक दलाचा कार्यकर्ता, भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता व सेवेच्या सर्व भीमसैनिक, वयोवृद्ध ते नातेवाईकांपर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे। त्यामुळे करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवतात। ही खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे, त्यांना धम्मसेवेतून प्राप्त झाली आहे। बघूया पुढील माहिती। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या आदर्श महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन। ज्या महापुरुषांनी या भारतभूमीमधील तमाम SC, ST, OBC, मायनॉरिटीज, अल्पसंख्याक यांच्या हितार्थ ज्या महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, बलिदान दिलं, त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन। वर्षवासाचा कालखंड हा बुद्धाच्या कालखंडापासून चालू आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांनी एकूण आपल्या धम्म प्रसार आणि प्रचारामध्ये 46 वर्षवास केले। त्यापैकी त्यांनी 45 वर्ष सतत सद्धम्माचा प्रसार आणि प्रचार केला। त्यानंतर बोधिसत्वांनी महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांची विचारधारा ही बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामधून तुम्हा आम्हा सर्वांना दिलेली आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला प्रमाण मानून प्रत्येक धम्म प्रचारकांनी, कोणी समता सैनिक दलाच्या माध्यमातून काम करत असेल, कोणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून काम करत असेल, या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या माध्यमातूनच आपण हे काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं पाहिजे। बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर चळवळीचं काम करत असताना प्रत्येकाने मेलघाट सारखा भाग असेल, आदिवासी क्षेत्र असेल, अनेक वाड्या वस्त्या असतील, ज्या वस्त्यापर्यंत आजपर्यंत जे धम्म प्रचारक पोचले नसतील, अशा ठिकाणी प्रत्येकाने पोचलं पाहिजे आणि त्या वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती त्यांच्यामध्ये प्रबोधनात्मक जागृती करून त्यांना धम्माच्या, चळवळीच्या आणि या परिवर्तनवादी
विचारामध्ये त्यांना आपण आव्हान करून त्यांच्यामध्ये मैत्री भावना निर्माण करून आपण त्यांना या चळवळीमध्ये सामील करून घेतलं पाहिजे. कारण जो वर्ग हा आहे तो वर्ग पूर्णतः शून्य आहे. त्यांच्यापर्यंत जर आपले विचार आपण महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाचा जो मार्ग होता त्याच आधारावर जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच संपूर्ण या अंजनगाव तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक खेड्यापाड्यातील गावामध्ये प्रत्येक विहारामध्ये वर्षवासाच्या कालखंडामध्ये हा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं पठण आणि श्रवण सुरू आहे. त्याच पद्धतीनं संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण श्रवण हे व्हावं. कारण वर्षवास हा जो कालखंड आहे यामध्ये धम्म प्रसार प्रचारकांसाठी हा शिक्षण घेण्याचा कालखंड आहे. यामध्ये प्रत्येक धम्मग्रंथ वाचक प्रसार आणि प्रचारकांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्याला याच्या त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांसाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ दिलेला आहे. या ग्रंथालाच आपण सर्वांनी प्रमाण मानून त्या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीनं संदेश आणि उपदेश आहेत तोच आधार पकडून आपण प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. आता या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि यातूनच आपल्याला ज्या पद्धतीनं बोधिसत्वाने सद्धम्माचा प्रसार आणि प्रचार केला तोच आधार धरून आपल्याला धम्म प्रसार आणि प्रचाराची आपण वाट धरली पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय.